तसं आम्हालाही काही गोष्टी आम्ही विद्यार्थी आहोत. मी आहे, दीपकजी पाटणे आहेत, मोहिनीताई मामारे आहेत, कौशल्याताई धोत्रे आहेत, वैशालीताई सुरभैया आहेत, विशालजी गैरे आहेत. आमच्या अशा 6 जणांना एक योगशास्त्र विभागाने सांगितलं तुम्हाला शिबिर घ्यायचं. भगवान बरेच गणेश इथं नेहमी येत असतो दर्शनाला. कधी कुणाशी भेट नव्हती, कधी काही नव्हतं. ज्यावेळेस मला सांगण्यात आलं की तुम्हाला शिबिर घ्यायचंय, तेव्हा मला सर्वात पहिले आठवली ती वरद गणेशाची मूर्ती. आणि दुसऱ्या दिवशी मी जेव्हा सेंटरला गेलो, आदरणीय कर्तव्य ताईंना मनोगत मांडलं, कारण इथं कुणाचाच परिचय नव्हता. कर्तव्य ताईंना मनोगत मांडलं ते म्हणजे काहीच हरकत नाही, संकल्पना तुमची खूप चांगली आहे, मी ट्रस्टी समोर तुमचं पत्र ठेवते आणि मीटिंगमध्ये निर्णय घेतला जाईल. पण मी माझ्या कामात खूप व्यस्त असतो, मला फॉलो घेता आला नाही. आणि आज कळत उद्या कळत मॅडमला मी नुसते फोन करत होतो, पण इकडं काही माझं येणं झालं नाही. पण बघा, दैवी संकेत काय असतात, कुठली गोष्ट चांगली करायची नाही, हेतू आपला चांगला असेल तर त्याच्यासाठी देव मदत करतो म्हणतात. आणि ती अनुभूती मी पावलाला घेतो, प्रत्येक बाबतीत घेतो. आणि मला पिंके सरांचा फोन आला, मीटिंग तर काही झाली नाही म्हणे, पण तुमचं जे पत्र आहे आम्ही कमिटीने त्याच्यावर विचार करून तुम्हाला शिबिरासाठी जागाही देण्यात येते. खूप आनंद झाला. शिबिर इथं आम्ही सुरू केलं. या शिबिरामध्ये 7 दिवस वेगवेगळे विषय आपण याच्यात घेतले. आहाराविषयी पण मार्गदर्शन झालं. त्या शिबिरामध्ये सर्वप्रथम मी या ट्रस्टचे खूप खूप आभार मानतो, कारण त्यांना जरी ते काम सहज वाटत असलं, त्यांच्यामध्ये सहिष्णुता आहे सर्व ट्रस्टमध्ये, म्हणूनच त्यांना या काबिल पदावर भगवान गणेशांनी बसवलेलं आहे. आणि त्या पदाचं त्यांनी पूर्णतः चांगलं युटिलाइज करून आज हे कार्य ते पुढे नेत आहे. आणि आम्हालाही त्यांच्या याचा समाविष्ट करून घेतलं, आम्हाला इथं शिबिर घेण्याची परवानगी दिली. तर गणेश मंदिर ट्रस्ट सभा आदरणीय पिंगे सर, आदरणीय देशमुख सर, निर्मलाताई तरटे, देशपांडे मॅडम, आमचे वाळुंजकर सर नाहीत उपस्थित, त्यांनी वेळोवेळी आम्हाला इथं ज्या वेळेस येतो त्यावेळेस त्यांनी हसतमुखाने आमच्या येणाऱ्या सगळ्या कृतीचं स्वागत केलं. तर मी पुन्हा एकदा वरद गणेश सभा, वरद गणेश मंदिर ट्रस्ट यांचं खूप खूप शतशः आम्ही आभारी आहे. आमची पूर्ण टीम, मीच नाही, आमचा योगशास्त्र विभाग, आमच्या योगशास्त्र विभागाचे सर्व विद्यार्थी, आमचे प्रमुख, आम्ही खूप आदराने आणि त्यांच्या चरणी नतमस्तक, भगवान श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्याविषयी आणि ट्रस्ट विषयी कृतज्ञता व्यक्त करतो. दुसरी गोष्ट म्हणजे इथं ज्यांना आम्ही बोलवलं, आमचे वैद्य अण्णा आहेत, पारगावकर सर आहेत, त्यांच्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठीवर रोज पडायची आणि त्यांच्या शिबिराला सुरुवात व्हायची. आमले काका आहेत, असे बरेच मान्यवर आहेत. काही जणांची नावं लक्षात राहतात, काही जणांची नावं लक्षात राहत नाही. त्याच्यानंतर जीवनामध्ये मी कधी कुणाला गुरु मानलो नाही. जेव्हा मी या योग परंपरेत आलो तर पहिले माझे गुरु योग परंपरेतले तरटे सर. तरटे सरांनी मला घडवलं. हे जे तुमच्या समोर परिपाक दिसतोय तो हा तरटे सरांनीच मला घडवलं. मी सर्वोपचार योग शास्त्रामध्ये आहे. आमचे आदरणीय कुलकर्णी सर आहेत, आवळे मॅडम आहेत. आणि हे सगळं करत असताना गुरुचा जरी आशीर्वाद असेल आणि आपल्यासोबत कुणीच नसेल, त्या माणसाला काही किंमत नाही. पण एखादा आमदार खासदार असेल, तो अगोदर 10 कार्यकर्त्यांना फोन करतो आणि मी इथं येणारे म्हणून वातावरण. कारण काय असतं, त्याच्या सोबत कुणी नसलं तर काही त्याला व्हॅल्यू नाही ना. तसंच माझ्यासोबतची माझ्या टीमनी काम केलं. तर प्रतिनिधी स्वरूपात त्यांनी माझा सत्कार केला. खऱ्या सत्काराचा तर मानकरी माझे हे सहकार्य आहे. दीपकजी आहे, मोहिनीताई आहे, कौशल्याताई आहे, वैशालीताई आहे, विशालजी आहे. खरे हे मानकरी स्वागताचे ते मानकरी यांनी मला खूप मदत केली. आणि या सर्वांनी मदत केल्यामुळं आणि सर्वात महत्वाचं, जसं एखादा कीर्तनकार असेल, आता इंदुरीकर महाराजांना एकदा मी फोन केला, ते म्हणजे तारीख मी देतो पण संख्या किती असतो कार्यक्रमाची, तर मी तिथं उत्तर देऊ शकलो. त्यांना म्हटले साधारणतः 1,500-2 हजार सप्ताहाला संख्या असते. तेव्हा मी तारीख देत नाही. माझ्या 25,000 जर तुमच्याकडे लोकसंख्या असणार असेल कार्यक्रमाला तर मी येतो. तशीच परिस्थिती आमच्यात संभ्रम निर्माण झाला, कारण कॉन्फिडन्स नसतो. आणि शहरी भागात माझे निवासी शिबिरं असतात. आमच्या नॅचरोपॅथी सेंटर तर्फे सर आम्ही पंचकर्म शिबिर पण घेत असतो. पण अशा ठिकाणी
पैसे देऊन घेत असतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते पैसे देऊन घेत असतात. तिथं लोक लाईन लावतात, काही जणांना बाहेर राहावं लागतं. आम्ही त्यांना सांगतो पुढच्या वेळेस. पण हे शिबिर फुकट होतं आणि मी आधी पिके सरांजवळ भावना व्यक्त केल्या. म्हणजे सर फुकट जर असेल ना तर लोक येत नाही. खरी तीच कंडिशन आहे. तरी सुद्धा आम्ही म्हटलं, दीपकजी पहिल्या दिवशी म्हणे आता आपण तर काही प्रचार नाही, कोणाला सांगितलं नाही. म्हटलं आपण करायचं, भगवान गणेश करून घेतलं, आपण काही निमित्त मात्र. आणि आलो पहिल्याच दिवशी 57 साधकांनी उपस्थिती लावली आणि दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत गेला.